चालू घडामोडी 2025-26 प्रश्न माहिती. कैलास मानसरोवर यात्रा तब्बल 5 वर्षांनंतर सुरू होणार. सध्या या यात्रेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. 19वी G20 शिखर परिषद नोव्हेंबर 2024 ब्राझीलमधील रिओ डी जानेरिओ येथे पार पडली. ई-नेट निवडणूक सेवा सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून निवडणूक आयोगाने 40 मोबाईल आणि वेब ॲप्सना एकत्र करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 भारत 96व्या क्रमांकावर आहे. ब्राझिलियन महिला शास्त्रज्ञ मारिएंजेला हंगरिया यांना मे 2025चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला. महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 जाहीर. पश्चिम आफ्रिकन राष्ट्रांच्या आर्थिक समुदाय इकोवासने मे 2025 आपला 50वा वर्धापन दिन साजरा केला. सुरिनाम हा जागतिक आरोग्य संघटनेने जून 2025 मलेरियामुक्त घोषित केलेला मेझॉन प्रदेशातील पहिला देश ठरला आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार भारताने 49वे स्थान पटकावले. 101वी घटना दुरुस्ती 2016 द्वारे राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या 279 नुसार GST परिषद एक संवैधानिक संस्था आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. मित्रांनो, MPSC चालू घडामोडीचे प्रश्न ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 2 मित्रांना नक्की पाठवा. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नेतुम्बो नंदी नदेतवाह यांनी मार्च 2025 शपथ घेतली. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 जगातील अव्वल 10 सर्वात श्रीमंत महिलांमध्ये रोशनी नादर पहिल्या भारतीय. नागालँडमधील हॉर्नबिल महोत्सवाला डिसेंबर 2025 25 वर्षे पूर्ण झाली. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 जाहीर. कटारगामा एसाला उत्सवाला जून 2025 श्रीलंकेत सुरुवात झाली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी जून 2025 एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आली. ही हंसा हे 2 आसनी इलेक्ट्रिक ट्रेनल विमान विकसित करण्यात येत आहे. मित्रांनो, हे होते चालू घडामोडीचे प्रश्न माहिती. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या 2 मित्रांना ही माहिती नक्की पाठवा. धन्यवाद. थँक्यू.